वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका, करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम, धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. सत्याचा विजय, एका मंत्र्याला पराभवाची धूळ सारली, मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेल, करुणा मुंडेंचा इशारा. 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याची माहिती. मला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते, करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असाही उल्लेख. करुणा मुंडेंकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर, मृत्यूनंतर मुलगा शिशिव अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी करणार, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार. अंबरनाथमध्ये अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं, ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. इंदापुरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी, गाडीच्या नुकसान भरपाईवरून वाद, एका युवकाला किरकोळ दुखापत. गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर, 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार. महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलं, रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, जळगाव, बुलढाणा, परभणीसह धुळ्यामध्ये नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त.